कदाचित विधानसभेतल्या पराभवाचं शल्य असेल, पण बच्चू कडूंनी उपोषण करायचं सोडून अधिक लोकाभिमुख काम करावं असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला। तर उपोषण म्हणजे लोकाभिमुख नाही का असं उत्तर विखे पाटलांनी दिलं। कोणी काय आंदोलन करावं याच्यासाठी काही कायदा नाही आपल्याकडे। सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची भूमिका मांडलेली आहे आणि ते कर्जमाफ करण्याबद्दलचं धोरण सरकारने माग घेतलेलंच नाही ना। त्यामुळे त्यांचं जे उपोषण चाललेलं आहे ते तशा अर्थाने त्याला काही अर्थ नाही आहे। परंतु मला वाटतं त्यांनीसुद्धा आता अधिक लोकाभिमुख काम करण्यासाठी वेळ खर्चित करावा उपोषण करण्यापेक्षा। त्यांच्याबद्दल मला सहानुभूती, माझे मित्र आहेत ते, माझा त्यांना सल्ला आहे की हे उपोषण सोडून द्यावं। सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे, त्यात कुठल्याही सरकार मागे जाण्याचा प्रश्न नाही। तुम्ही दोन पक्ष सोडून आले, तुम्ही विरोधी पक्ष नेते होते, तुमची फडणवीस साहेबांची किती राधाकृष्णाचं प्रेम होतं हे आम्हाला माहित आहे। आणि आता दोन पक्ष सोडून सत्तेत जाणाऱ्या माणसानं आमच्यावर प्रश्न करावं ते हास्यपद नाही का विखे पाटील साहेब? पहिले कारखान्याला ते व्यवस्थित भाव द्या ना, 3400 रुपये भाव। तुमच्या सरकारनं 3400 रुपये भाव हमीभाव ठरवला, त्याच्यात तुम्ही 600 रुपयाची दाढी मारताय। तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायला लागले।